मनोज जरांगे अजूनही जुन्नर रेस्ट हाऊसलाच आहेत आणि तोच आंदोलनकर्त्यांचा पहिला जत्था चाकण चौकामध्ये पोहोचलेला आहे। तर आता मुंबईच्या दिशेने सगळेच हे मराठा आंदोलक आहेत ते रवाना होत आहेत आणि आता आंदोलनकर्त्यांचा पहिला जत्था हा चाकण चौकामध्ये दाखल झाला। आणि आमचे प्रतिनिधी चंद्रकांत पुंदे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। चंद्रकांत, तुम्ही चाकण या चौकामध्ये आहात आणि त्या ठिकाणी आंदोलनकर्त्यांचा पहिला जत्था देखील पोहोचलेला आहे। हो, आता आम्ही चाकण चौकात आहोत। आता मी जिथं उभा आहे ती लाईन लांब जरांगे आहेत जुन्नर रेस्ट हाऊसला, मी साधारण 50 किलोमीटर त्याच्या आधीच हा जत्था पहिला वाहनांचा जो ग्रुप आहे इथं चाकण चौकात पोहोचला। इथं बघू शकतो कडकट पोलीस बंदोबस्त आहे। इथून ते पुढे तळेगाव दाभाडे मार्गे मुंबईला जाणार हा टर्न आहे, हा महत्त्वाचा टप्पा आहे पुणे जिल्ह्यातला। पण अजून ते गडावर जायचे, पण त्याच्या आधीच पहिला मी याच्यावरून विचार करा किती गर्दी आहे सगळ्या आंदोलनाला आणि किती रिस्पॉन्स आहे। ही बघा सगळी मंडळी सगळी लाईन लांबलचक इथून तिथून सगळे पांगले आणि सगळ्यांच्या घोषणा एकच आहे, आता माघार नाही, जितेंगे लढेंगे। सगळ्यांना आपण हे बघू शकतो। काय कुठे चालले नेते? मुंबई कशाला? आरक्षणासाठी माघार नाही घेणार? नाही, आरपार शेवटची कुठून आले? जालना। म्हणजे बघा हे सगळे आहे, जालना, बीड, संभाजीनगर इकडली सगळी पब्लिक आहे आणि सगळं इकडं ही सगळी मंडळी इकडून ही सगळी लांब लाईन जे दिसते ते थेट नारायणगाव पर्यंत असेल कदाचित, कारण पहिला जर टप्पा इथं आहे तर विचार करा किती गर्दी आहे आंदोलनाला। म्हणजे सरकारला वाटतं तेवढं सोपं निश्चितच वाटत नाहीये, कारण जरांगेंनी माहोल निश्चित बनवलेला आहे। सूत्रांची माहिती आहे किमान 3 ते 4 हजार गाड्या घेऊन ते मुंबईकडे कूच करतात। त्याची पहिला टप्पा आहे। कुठे आले? मुंबईला चाललोय। कशाला? आरक्षणाला। आरक्षण मिळणार का? हो। सरकार तर म्हणतं एकच 8 दिवसाची परवानगी। 8 दिवसाची नाही। म्हणजे बघा सगळे आंदोलन बोला आज जर आरक्षण नाही दिलं तर आम्ही मुंबईतून वापस येणार नाही। साहेब तुम्ही निवांत राहा। बघा म्हणजे भावना काय आहे सगळं आंदोलन, आम्ही मुंबईतून माघारी येणार नाही। म्हणजे सरकारने जरी अटी शर्ती घालून आंदोलनाला परमिशन दिली असली पण आंदोलक आणि जरांगे ऐकण्याच्या मूडमध्ये नाही। ही लाईन थेट कदाचित नारायणगाव पर्यंत असू शकते। म्हणजे विचार करा किती गर्दी वाहनांची। सगळे बीड, जालना, अख्खा मराठवाडा मी जर म्हणलं प्रॉपर प्लॅनिंग झालेलं आहे। गाव बैठका झाले, घोंगडी बैठका, आणि त्याचीच परिणिती बघतोय। जरांगेचे आंदोलन आज गणपती विशेष म्हणजे गणपतीचाही किती मोठा रिस्पॉन्स आहे आंदोलनाला, सहज आपण कल्पनाही करू शकत नाही। म्हणजे अजून तिकडं गडावर जायचं, शिवनेरी गडावर जाणार, तिथून मग इकडे येणार। तोच त्याच्या आधीच किमान हे 3000 वाहनं ही पुढे मुंबईच्या रस्त्याला लागली, चाकण मार्गे, तळेगाव मार्गे। मग ही सगळी जाऊन पुढे आझाद मैदान थांबणार। त्यानंतर मग जरांगे कदाचित आज रात्री पुणे जिल्ह्याची बॉर्डर क्रॉस करून जरांगे मुंबईत पोहोचतीलही किंवा लोणावळ्याला मुक्काम करतील काही माहीत नाही, कारण त्यांचा रात्रीचा नियोजन मुक्काम हा शिवनेरीत होता। पण ते सकाळी 6 वाजता पोहोचले आणि त्यानंतर आता ते विश्रांती घेतात आणि मग शिवनेरी गडावर जाणार। पण त्याच्या आधी हा सगळा जत्था जो आहे हा आता मुंबईच्या दिशेने कूच करताना दिसतोय चाकण मार्गे। आता चाकण इथून 50 किलोमीटर पर्यंत हे रांगा आहेत, असंच याचं इथून सगळं दिसतंय आपल्याला। नक्कीच चंद्रकांत, तर मोठ्या संख्येने मराठा आंदोलकांनी आता मुंबईकडे कूच केलेली आहे। जवळपास 3 ते 4 हजार गाड्या आहेत आणि आता माघार नाही, आरपारची लढाई असल्याचं या मराठा आंदोलकांचं म्हणणं आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।